ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागात सोमवारी सकाळी लागलेल्या किरकोळ आगीच्या घटनेची महापौर शर्मिला पिपोलकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास शहर विकास विभागात धूर दिसून आल्यानंतर स्मोक अलार्म प्रणाली कार्यान्वित झाली। सुरक्षा रक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशामक यंत्रांच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। यानंतर अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही संगणक, यूपीएस आणि कागदपत्रांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मनोज प्रधान यांनी आगीच्या कारणांबाबत प्रश्न उपस्थित करत ही आग अपघाती होती की जाणीवपूर्वक लावण्यात आली याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। शहर विकास विभागासंदर्भात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच महापालिकेच्या सर्व इमारतींचे फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली। काही दिवसांपूर्वी गावदेवी भाजी मंडईत लागलेल्या आगीच्या घटनेचा उल्लेख करत अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले। सांगितलं तसं आग लागली, आता ती लागली का लावली हा प्रश्न महत्त्वाचा आहे। खरं तर 10 वर्षापूर्वी असंच ह्या 4थ्या मजल्याला आग लागली होती, तेव्हाही खूप फायली जळून खाक झाल्या होत्या। माझा प्रश्न आहे की ही आग नेहमी पहाटेच्या वेळी, सकाळी जेव्हा कोणी लोक नसतात अशाच वेळी का होतं? तुम्हाला आठवण करून देतो की 23 एप्रिलला देखील मुंब्र्याला आग लागली, मुंब्र्याच्या प्रभाग समितीला। त्यामुळे प्रामुख्याने 2 मागण्या मी करतो की एक तर फायर ऑडिट या बिल्डिंगचंच आणि महानगरपालिकेच्या सगळ्या वास्तूंचं करावं, तसंच एक ऑडिट कुठल्या फायली जळल्या, कुठल्या फायली राहिल्या याबद्दल व्हावं। हे 4था मजला हे असं एक ADTPचं ऑफिस आहे, असं ठिकाण आहे की नेहमीच ते संशयाच्या वादातच असतं आणि त्यामुळे प्रामुख्याने आमचं तर स्पेसिफिक म्हणणं आहे की ही आग लावली आहे का याच्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी। का वाटतं अनेक कामं जी रखडली जाऊ शकतात, जी काही फाईल्स देखील जळायला असं म्हटलं जाते काय? तेच मी सांगितलं की कुठल्या फाईल जळाल्यात आणि खरंच जळाल्यात का नुसत्याच गहाळ झाल्यात का त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण आहे म्हणून त्या फाईली आता उपलब्ध होत नाही आहेत, या सगळ्याचा विचार व्हावा आणि त्याच्याबद्दल नक्कीच एक कमिटी या समिती स्थापन करून याच्यावर चर्चा करू। आयुक्तांशी काय चर्चा करणार का? शहर विकास संदर्भात असेल, इतर ठाणे शहरातील देखील अनेक ठिकाणी असे देखील मी तुम्हाला सांगू का, गावदेवी मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आग लागली। साहेब असं आहे की सर्वात भ्रष्ट जर कुठलं डिपार्टमेंट या महानगरपालिकेत असेल तर ते शहर विकास आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने चर्चा तर या महानगरपालिकेत झालीच पाहिजे, पण महासभेमध्ये चर्चा होऊ शकत नाही। आमचे नगरसेवक बिचारे सकाळपासून येऊन बसतात, प्रामुख्याने विषय मांडतात, पण त्याची चर्चा कधी होताना दिसतच नाही। मंजूर 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 असं करत 300 प्रकरणं क्लिअर होतात। त्यामुळे कुठेतरी ठाण्याच्या नागरिकांना विचार करायची वेळ आलेली आहे। तुम्ही जसं चर्चा करायचं म्हणता तर आमचं म्हणणं आहे की आयुक्तांच्या बंद कार्यालयात का चर्चा करायची, महासभेत चर्चा होऊन दे आणि ती चर्चा लाईव्ह कव्हरेज तुमच्या सगळ्यांच्या मार्फत होऊन दे, ठाणे शहरातल्या नागरिकांना कळून दे की कसा कारभार या महानगरपालिकेत चालू आहे। गावदेवी परिसरामध्ये जी लागली होती भाजी मंडईमध्ये, त्यामुळे अनेक प्रकार समोर आले की अनधिकृत देखील गाडी त्या ठिकाणी का वाटतं येणाऱ्या काळात अशा ठिकाणी परिसरात किती महत्त्वाचं आहे ऑडिट करणं पाहिजे असं उत्तर देखील मिळत नाही। साहेब ऑडिट करणं फार गरजेचं आहे। पहिले म्हणजे ना फायर सेफ्टीचं तुम्ही ऑडिट केलं पाहिजे। आज आपले 2 कर्मचारी मृत्युमुखी पडले, लोकांचं आपल्या ठाण्याच्या नागरिकांचं जे तिथे धंदा करत होते त्यांचं लाखो आणि करोडोंचं एकत्र मिळून त्यांचं नुकसान झालं। त्यामुळे ठाण्यातल्या सगळ्याच वास्तूंचं जे महानगरपालिकेच्या मालकीचे आहे याचं ऑडिट झालंच.